पीक विम्याचा अर्ज ऑनलाईन घर बसल्या मोबाईलवरून व लॅपटॉपवरून कशा पद्धतीने भरायचा, त्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज लागते. जर तुम्हाला याबाबत कोणतीच कल्पना नसेल तर काळजी करू नका. आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत घर बसल्या मोबाईलवरून व लॅपटॉपवरून अर्ज कशा पद्धतीने करायचा, त्यासाठी कोणते कागदपत्र लागतात आणि ते कागदपत्र आपण कुठून डाउनलोड करू शकतो किंवा मिळवू शकतो आणि अर्ज कुठे कशा पद्धतीने करायचा याची पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगितली जाईल. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी माऊली गायवळ तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. चला तर मग सगळ्यात आधी अर्जासाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून घेणार आहोत. म्हणजे नेमकी कोणती कागदपत्र लागतात, ती कुठून मिळवायची आणि ती असली की अपलोड केली की आपला विषय संपतो देताच त्या कागदपत्राचा, ती आधी पूर्ण करून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया अर्जासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रांपासून. त्यामध्ये एक नंबरला आहे बँक पासबुक, ज्याच्यामध्ये अर्जदाराचं नाव, अकाउंट नंबर, IFSC कोड क्लिअर स्पष्ट दिसणं गरजेचं आहे. 2 नंबरला आहे आधार कार्ड. 3 नंबरला आहे फार्मर ID, जे मागच्या काही दिवसापासून कंपल्सरी करून टाकलेला आहे. 4 नंबरला आहे मोबाईल नंबर, ज्यामध्ये अर्ज भरल्यानंतर OTP व इतर माहिती याच मोबाईल नंबरवर पुरवली जाणार आहे. 5 नंबरला आहे जमिनीचा उतारा. हा जमिनीचा उतारा कसा काढायचा याचा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि आय बटन मध्ये देतो. बघितला नसेल तर तो जाऊन बघू शकता. त्याच्यामध्ये जमिनीचा उतारा हा ज्याच्या नावाने अर्ज भरतोय त्याच्या नावावरती शेतजमीन असणं महत्वाचं आहे. 6 नंबरला आहे पेरणीचा दाखला, सोईंग सर्टिफिकेट म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये तुम्ही नेमकं कोणतं पीक घेतलं याची माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो, जाऊन ते तुम्ही ऍक्सेस करा आणि प्रिंट काढून तो फॉर्म फिलअप करून त्याचा फोटो काढून PDF बनवायची आहे त्याची. ही सर्व कागदपत्र आधी तयार ठेवल्यास ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी होऊन जाते. चला तर मग सुरुवात करूया अर्ज भरण्यासाठी. आपण 2 प्रकारे अर्ज भरू शकतो, एक मध्ये वेबसाईट थ्रू आणि दुसरा म्हणजे ऍप थ्रू. आपण जो भरणार आहे तो ऍप थ्रू भरणार आहे. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोर वरून क्रॉप इन्शुरन्स म्हणून जे ऍप आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल झाल्याच्या नंतर ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर तुम्ही जर याआधी CSC सेंटर मधून जर फॉर्म भरलेला असेल तर त्या नंबरनं लॉग इन करायचं आहे, लॉग इन विथ OTP, आणि त्याच्यानंतर तुमच्या डिटेल्स वगैरे भरून लॉग इन करायचं आहे. तर मी लॉग इन झालेलो आहे ऍप मध्ये लॉग इन झाल्याच्या नंतर PMFBY खाली जो इन्शुरन्स म्हणून दिलेला आहे त्या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. त्याच्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचंय, सीझन सिलेक्ट करून घ्यायचा आहे, खरीप रब्बी. आता सध्या चालू आहे तो खरीप चालू आहे. सीझन सिलेक्ट केल्याच्या नंतर 3 नंबरला आहे स्कीम मध्ये आपण PMFBY प्रधानमंत्री फसल विमा योजना या अंतर्गत आपण अप्लाय करणार आहोत. तर स्कीम PMFBY सिलेक्ट करायची आणि वर्ष जे आहे ते करंटचं चालू आहे ते 2025 सिलेक्ट करायचे आणि सबमिट अँड नेक्स्ट वर क्लिक करायची. त्यानंतर आपल्याला इथं अकाउंट डिटेल्स वगैरे भरायचे आहेत. तुम्ही जर नवीन युजर असाल तर तुम्हाला इथं ऍड अकाउंट वरती क्लिक करायचे आहे आणि तिथून आपल्या बँक डिटेल्स भरायचे आहेत. तर मी ऍड केलेले आहेत. तर CSC सेंटर मध्ये भरलेला आहे ऑलरेडी आधी, त्याच्यामुळे इथं डायरेक्ट बँक सिलेक्ट करायला आलेला आहे मला. या बँक वरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायचं. नंतर हे पूर्ण डिटेल्स भरल्याच्या नंतर फार्मर नेम ॲज पर पासबुक, नेम ॲज पर आधार या डिटेल भरायच्या आहेत. आधार नंबर टाकायचा आहे. तिथं व्हेरीफायचा ऑप्शन येईल आधार नंबरच्या पुढं, तर तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. हा ॲग्रीस्टॅक फार्मर ID, हा फार्मर ID तुम्ही जर रजिस्टर केलेलं नसेल तर ते रजिस्टर करून घेणं गरजेचं आहे तुम्हाला. CSC सेंटर मधून तुम्ही फार्मर ID काढू शकता. त्याच्यानंतर आहे मोबाईल नंबर पण व्हेरीफाय करायचा आहे OTP थ्रू, नवीन युजर जर असाल तर. नंतर आहे रिलेटिव्ह नेम मध्ये तुमच्या नातेवाईकाचं जसं की आई किंवा वडिलाचं नाव टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली त्यांच्याशी असलेलं नात्याचा प्रकार सिलेक्ट करायचा, निवडायचा आहे. जसं की तुम्ही जर स्त्री असाल तर डॉटर ऑफ सिलेक्ट करा आणि जर मुलगा असाल तर सन ऑफ सिलेक्ट करा आणि जर बायको जर असाल तर वाईफ ऑफ सिलेक्ट करा. याच्यानंतर तुम्हाला तुमचं वय टाईप करायचं इथं एज मध्ये.
एज झाल्याच्या नंतर वय टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचे, लिंग तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात ते सिलेक्ट करायचे, किंवा ऑदर मध्ये पण ऑदर जर असाल तर ऑदर सिलेक्ट करा। त्याच्यानंतर तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची। कॅटेगरी मध्ये 4 कॅटेगरी दिलेल्या आहेत, SC NT जनरल आणि OBC या 4 कॅटेगरी पैकी तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची। कॅटेगरी सिलेक्ट केल्याच्या नंतर फार्मर कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये ओनर तुम्ही जर तुमची स्वतःची जमीन कसत असाल तर ओनर म्हणून सिलेक्ट करायचं। शेअर क्रॉपर जर वाटेकरी म्हणून जर कसत असाल तर शेअर क्रॉपर सिलेक्ट करायचे। तत्वावर जर तुम्ही शेती करत असाल तर टेनेंट म्हणून सिलेक्ट करायचे आहे। नंतर आहे फार्मर टाईप। फार्मर टाईप मध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचा फार्मर आहात ते सिलेक्ट करायचं आहे। शक्यतो स्मॉल सिलेक्ट करा। त्याच्यानंतर आपला रेसिडेन्शियल ऍड्रेस टाकायचा आहे आपला। वारसदार जर तुम्हाला लावायचा असेल तर नॉमिनी डिटेल्स मध्ये तुमच्या नॉमिनीच्या डिटेल्स भरायचे आहेत, तर आपण यामध्ये नॉमिनी डिटेल्स भरणार नाही। त्याच्यानंतर आपण सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक करायची। तर आपल्याला भरायचे आहेत क्रॉप लोकेशन डिटेल्स, याच्यामध्ये आपलं क्षेत्र कुठे आहे याच्या डिटेल्स भरायचे आहेत। तर आपला पहिल्यांदा स्टेट सिलेक्ट करायचे, राज्य, त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा, त्याच्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा। तालुका सिलेक्ट केल्याच्या नंतर रेव्हेन्यू सर्कल आपला निवडायचा आहे। त्याच्यानंतर आपली ग्रामपंचायत कोणची आहे, तिथलं क्षेत्र ज्या ग्रामपंचायत अंतर्गत येतं त्या गावाचं नाव निवडायचं। त्याच्यानंतर तेच गाव आपलं विलेज म्हणून सिलेक्ट करायचं। नंतर प्रोसीड वर क्लिक करायचं। त्याच्यानंतर क्रॉप डिटेल्स भरायचे आहेत आपल्याला। क्रॉप डिटेल्स मध्ये पहिला मुद्दा आहे क्रॉप टाईप। क्रॉप टाईप मध्ये तुम्ही कोणत्या पीक पद्धतीनं पीक पेरलेलं आहे त्याचा प्रकार दिलेला आहे। एक पीक पद्धतीनं पेरलेलं आहे म्हणजे पूर्ण शेतात तुम्ही किती पिकं पेरलेले आहात त्याचा प्रकार थोडक्यात। त्यामध्ये एक पीक पेरलं असेल पूर्ण शेतात तर इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचे, आणि जर तुम्ही 2-3 पिकं एकाच शेतात पेरलेले असतील तर मिक्स वरती क्लिक करायचे। त्याच्यामध्ये तुम्हाला मिक्स मध्ये 2-3 पिकं तुम्हाला जे पिकं पेरलेत ते पिकं सिलेक्ट करायचेत आणि त्यांचा रेशिओ काढून त्यांचा रेशिओ त्यांच्या समोरच्या बॉक्स मध्ये लिहायचा आहे। तर पिकाचा रेशिओ कशा पद्धतीने काढायचा त्याची एक्सेल शीट मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो, तर तुम्ही जाऊन करू शकता। तर एक पीक पद्धतीने पेरलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला पीक सिलेक्ट करायचंय, पीक पेरले ते। आता आम्ही जे पीक पेरलं आहे ते आहे सोयाबीन। सोयाबीन वरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर ऍडिशनल डिटेल्स त्याच्या खाली ऍडिशनल डिटेल्स मध्ये आपल्याला आपण जे पीक त्याची तारीख इथं सिलेक्ट करायची। जर तुमच्या लक्षात नसेल तर अंदाजे तुम्ही त्या महिन्यामधली तारीख सिलेक्ट करून देऊ शकता। त्याच्यामध्ये ओनरशिप कशी आहे ते माग पण एक्सप्लेन केली, तर ते डबल एक्सप्लेन करत नाही। तर ओनरशिप जे माग सिलेक्ट केलंय तेच इथं पण सिलेक्ट करायचं। त्याच्यानंतर आपल्याला आपला शेताचा सर्वे नंबर टाकायचा आहे। सर्वे नंबर टाकून घेतला, त्याच्यानंतर खाते क्रमांक। तुम्हाला सर्वे नंबर आणि खाते क्रमांक जर माहित नसेल, मागे जो 7/12 डाउनलोड करायचा व्हिडिओ बनवलाय त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वे नंबर कुठं असतो आणि खाते नंबर कुठं असतो याची पूर्ण माहिती दिलेली आहे, तर तुम्ही जाऊन चेक करू शकता। सर्वे नंबर आणि खाते नंबर टाकल्याच्या नंतर प्रोसीड वर क्लिक करायचे। तर ना आपल्याला क्षेत्र निवडायला येईल, क्षेत्र निवडायचं आणि नंतर आणखी एकदा प्रोसीड वर क्लिक करायचे। प्रोसीड वर क्लिक केल्याच्या नंतर ना आपल्याला इन्शुरन्स करण्यासाठी लागणारे रक्कम येईल टोटल। त्यामध्ये आपलं क्षेत्र हेक्टर मध्ये असेल आणि पिकानुसार आपल्या क्षेत्रफळाच्या किमती बदलतील। त्याच्यानंतर प्रोसीड वर क्लिक करायची। प्रोसीड वर क्लिक केल्याच्या नंतर ना आपण निवडलेलं क्षेत्र आणि पीक बरोबर आहे का नाही याची खात्री करून घ्यायची आणि नंतर आणखी एकदा प्रोसीड वर क्लिक करायचे आहे। प्रोसीड वर क्लिक केल्याच्या नंतर ना आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। तुम्ही जर डॉक्युमेंट PDF फॉर्म मध्ये जर तयार करून ठेवले असतील तर तुम्ही डायरेक्ट अपलोड करून सबमिट वरती क्लिक करू शकता, आणि नसतील केले तर माझ्यासोबत करा। चला तर मग digital712.mahabumi.gov.in या वेबसाईटला लॉग इन व्हायचं आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर ना आपल्याला 7/12 आर्ट डाउनलोड करून घ्यायचा आहे। मी 7/12 डाउनलोड केलेला आहे। आर्ट साठी आपल्याला वॉलेट मध्ये पैसे ऍड करून घ्यायचे आहेत। 7/12 डाउनलोड केलेला आहे। आता आपण आर्ट डाउनलोड करणार आहेत।
साठी वरती क्लिक करा। पहिल्यांदा आपण वॉलेटमध्ये पैसे ऍड करून घेणार आहोत। रिचार्ज अमाऊंट वरती क्लिक करा। त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर एक साठी 15 रुपये लागणार आहेत। 15 रुपये एंटर करा आणि पेमेंट गेटवे वरती क्लिक करा कोणत्या पण, आणि पे वरती क्लिक करा। पे वरती क्लिक केल्याच्या नंतर बॉक्स क्लिक करा आणि कन्फर्म वरती क्लिक करा। कन्फर्म वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला सोप्यात सोपा वे म्हणजे आहे UPI मध्ये आपण येऊन UPI QR वरती क्लिक करायचे आणि पे नाव वरती क्लिक करायचे। पे नाव वरती क्लिक केल्याच्या नंतर QR जनरेट होईल, तो आपल्या गुगल पे किंवा फोन पे मोबाईल मध्ये असलेल्या ऍप थ्रू स्कॅन करायचा आहे आणि पेमेंट करून घ्यायचं आहे। पेमेंट झाल्याच्या नंतर वॉलेट मध्ये पैसे ऍड होतील। जर वॉलेट मध्ये पैसे नाही ऍड झाले तर लॉग इन करा लॉग आउट करून। पैसे ऍड झालेले आहेत, आता मध्ये लॉग इन व्हा। लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला पैसे ऍड झालेले दिसतील। पैसे ऍड झालेले आहेत तर 8 वरती क्लिक करायचे आहे आपल्याला। आता आपली जमीन ज्या क्षेत्रात आहे ते डिटेल भरून घ्यायचे आहे क्षेत्राच्या। तर खाता नंबर टाकायचा आहे, जो 7/12 डाउनलोड केला आहे 7/12 वरती आपला खाते नंबर असेल तो बरोबर अचूक टाकायचा आहे आणि डाउनलोड वरती क्लिक करायचे आहे आणि कन्फर्म वरती क्लिक करायचे आहे। डाउनलोड होईल। डाउनलोड झालेला आहे। डाउनलोड झाल्याच्या नंतर 7/12 आणि 8 दोन्ही एका फाईल मध्ये मर्ज करायचे आहेत। त्यासाठी आपण येणार आहेत, आपल्याला क्रोम मध्ये येऊन PDF मर्ज असं सर्च करायचं आहे आणि हे पण खाली वेबसाईट येतील, त्याच्यापैकी एक कोणती पण सिलेक्ट करून तुम्ही 2 PDF ऍड करू शकता। मी हे निवडलेले आहे। सिलेक्ट डॉक्युमेंट वरती आपल्याला पहिल्यांदा 8 ऍड करायचं आहे। 8 ऍड केल्याच्या नंतर ऍड मोर फाईल वरती क्लिक करायचे आहे आणि तिथून 7/12 पण सिलेक्ट करून ऍड करायचं आहे आणि मर्ज PDF वरती क्लिक करायचे आहे। हे दोन्ही PDF एका PDF मध्ये मर्ज झालेले आहेत, त्याला डाउनलोड करून घ्यायचे आहे। डाउनलोड झाल्याच्या नंतर 3 पेजेसची पूर्ण PDF होईल किंवा 4 पेजेसची। तुम्ही जर 7/12 मधलं पहिलं पेज डिलीट नसेल केलं तर 4 पेजेसची होईल PDF पूर्ण। ठीक आहे, तर बँक पासबुक झालं, जमिनीचा उतारा झालं। आता स्विंग सर्टिफिकेट व्हिडिओ मध्ये जी फोटो दाखवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्हाला ते डाउनलोड करून त्याची झेरॉक्स काढून तो तुमच्या डिटेल्स वगैरे भरून तो त्याचा फोटो काढायचा आहे। फोटो काढून त्याची PDF बनवून तो स्विंग सर्टिफिकेटच्या ठिकाणी अपलोड करायचा आहे। अपलोड केल्याच्या नंतर सबमिट वरती क्लिक करायची। सबमिट वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे। प्रोसीड वरती क्लिक करायचे आहे। प्रोसीड वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ते प्रोसीड फॉर पेमेंट वरती क्लिक करायचे आहे आणि तेवढं जे तुमची रक्कम असेल तेवढेच पेमेंट करून टाकायचं आहे। तुम्हाला पेमेंट करून घेणं गरजेचं आहे। पेमेंट जर नाही केलं आणि अनपेड मध्ये जर ठेवलं तर तुम्हाला तुमचा इन्शुरन्स ग्राह्य धरला जाणार नाही, तो तुमचा फॉर्म इनकम्प्लीटच धरला जाईल। तुम्हाला त्यासाठी पेमेंट करून घेणं गरजेचं आहे। आणि जर तुमच्याकडे सध्या पैसे नसतील आणि तुम्ही जर म्हटले उद्या परवा जेव्हा येतील तेव्हा 2-3 दिवसामध्ये पैसे येतील तेव्हा जर फॉर्म भरायचा म्हटले तर तुम्हाला डबल फॉर्म भरण्याची गरज नाही, कारण तुमचा फॉर्म ऑलरेडी सबमिट झालेला आहे। तुमचं फक्त पेमेंट बाकी राहिलेलं आहे। त्यासाठी तुम्हाला माय पॉलिसीज वरती येऊन सीझन सिलेक्ट करायचा आहे, स्कीम सिलेक्ट करायची आणि वर्ष आणि सबमिट करून तुमचा फॉर्म अनपेड मध्ये आणि पेड मधले तुम्हाला सगळे फॉर्म दिसून जातील। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।